विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. रिपीट करायचंच आहे, कारण जी रँक डिक्लेअर झालेली आहे, ती एवढी मोठी आहे. 50,000, 60,000, 70,000 आणि आता असं वाटतंय, की जे ड्रीम कॉलेज होतं, ते मिळणार नाहीच आहे. ॲक्चुअली मिळणार नाहीये याची जाणीव तुम्हाला अगोदर पण झाली असणार आहे, जेव्हा पर्सेंटाइल कमी होतं त्यावेळेस. पण मी हा शब्द लिहिलाय, पण याच्याविषयीच बोलणार आहे मी. रिपीट करायचंय, पण आता पालक तयार नाहीयेत. पुन्हा तोच वर्षभर जो झालेला त्रास आहे तो परत नको आहे पालकांना. काय बोलतोय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. सगळ्या गोष्टी पालकांनी मुलांना प्रोव्हाईड केलेत. ओके, पालक अंधारात राहिलेत बरेचसे, की त्यांना वाटलं सगळं चांगलं चाललंय, पण रिझल्ट नंतर बऱ्याच पालकांना धक्का बसला. किंवा जेईच्या फर्स्ट अटेम्प्टच्या वेळेस शॉकिंग कंडिशन होती. तणाव होता घरात. पुन्हा तोच प्रकार नको आहे. हां, मी करेन. मुलगा म्हणतोय, मुलगी म्हणते, की मी करून दाखवते. का? कारण 10वी ला जवळ-जवळ 97-98% मार्क असणारी मुलं आहेत हो ही. 10वी ला एवढे मार्क असतायत, पण आता सी-ई-टीला जर उगाचच कुठे 10, 20, 30, 40 पर्सेंटाइल असतील तर? मला भेटायला येणाऱ्या प्रत्येक मुलाला ज्याचं पर्सेंटाइल 40-50 आहे, मी रिपीटच करा म्हणतो, जर 10वीतले मार्क चांगले असतील तर. मला गॅरंटी आहे. ठेच लागलेली मुलं आहेत, करतील अभ्यास. पण जर आता बघा कंडिशन काय? माझ्याकडे एक मुलगा होता, त्याला 99.03 पर्सेंटाइल होते. त्यानं पण रिपीट केलं होतं. ॲक्चुअली ॲडमिशन प्रोसेस मधली गोष्ट होती म्हणूया आपण. काही चुका झाल्या असतील. पण यावर्षी रिपीट केलं त्यानं. एखादा पूर्ण खचून गेला असता रे. एवढे चांगले मार्क पडून पण रिपीट केलंय. तर त्याला यावेळेस 99 पॉइंट सांगतो. आता मला पर्सेंटाइल त्याची पटकन आठवेनात रे. 99.95 समथिंग पर्सेंटाइल आहे. आणि त्याची रँक ना 100 आणि 200 च्या मध्ये रँक आहे. पण तो खचला नाही. त्यानं केलं, करून दाखवलंय. मी तुम्हाला सांगतो माझ्याकडं आणखीन एक स्टुडंट होता. तो आता पी-आय-सी-टी मध्ये आहे बरं का. 3rd इयरला आहे. ओके, काउन्सिलिंगचे पण बऱ्याचशा गोष्टी करतो तो. त्याला ना पहिल्या अटेम्प्टमध्ये 90 पर्सेंटाइल होते. तरी त्यानं रिपीट केलं आणि नेक्स्ट अटेम्प्टमध्ये 99 पर्सेंटाइल मिळवले. मिळवले. आहेत मुलं म्हणजे 90 पर्सेंटाइल असून पण रिपीट करणारी मुलं आहेत. रिपीट केल्यावर पालकांचा विरोध काय? तुम्ही घरातलं वातावरण बिघडवता. तणावग्रस्त वातावरण केलंय मुलांनी. आता रिपीट करायचं म्हटलं तर इश्यू काय होतोय पालकांसमोर? ऑफलाईन क्लासेस अवेलेबल नाहीयेत. मग कुठं पाठवायचं तुम्हाला? आता मी ऑफलाईन क्लासेस घेतो, पण रिपीटर स्पेशल बॅच नाहीये माझ्याकडं. पण क्रॅश कोर्स आहे ना. दरवर्षी हजारो मुलं मला क्रॅश कोर्सला जॉइन होतायत. आता हा व्हिडिओ बघताय, माझी इच्छा आहे तुम्हाला रिपीट करायचं असेल, तो मनात विचार असेल तरच बघा. तुम्हाला खूप चांगले मार्क पडलेत. तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे कारण तुम्ही रिपीट करणार नसालच, तर व्हिडिओ आत्ता स्किप केला तरी चालेल, काही इश्यू नाहीये. कारण मला इथं ना माझ्या क्रॅश कोर्सचं प्रमोशनच करायचं आहे. कारण ते जास्तीत जास्त मुलापर्यंत पोहोचलंच पाहिजे. कारण तुम्ही सध्या अडचणीत असाल, तर मी आहे तुमच्यासाठी. क्रॅश कोर्सचा रिझल्ट हा चांगलाच लागलेला आहे आत्तापर्यंत. कुणी ज्यांनी व्यवस्थित क्रॅश कोर्स फॉलो केलाय. मी तुम्हाला सांगू का? मग मी 2च दिवसाचा मला वेळ द्या. या 2 दिवसात तुमच्यासाठी एक वेगळी बॅच सुरू करतो. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे मी क्रॅश कोर्स सुरू करून जवळ-जवळ 1 महिना होत आलेला आहे. पण आता रिपीट करायचं डिसिजन आत्ता तुम्ही घेणार आहे मला माहिती आहे. 2 ते 3 दिवसाचा वेळ ठेवतोय मी. मिशन स्टार्ट करतोय मी आणि 15 ऑगस्टच्या दरम्यान मी क्लास सुरू करतो. मग त्या दरम्यान तुम्ही काय करणार आहे? तुमचे डाउट्स काय असतील? रिपीटर तुम्ही रिपीट करू का न करू? तुमच्या पालकांचे काय प्रश्न असतील, तर तुम्ही माझ्या या नंबरवर फोन करा. पण बऱ्याच वेळा मी बिझी असतोय. तसं मी आता व्हिडिओ गेले 2 तास झाले, तर व्हिडिओ तयार करतोय मी. ऑफलाईनचे म्हणजे संघर्ष बॅच, त्याच्यानंतर आपल्या क्रॅश कोर्सचे व्हिडिओ मी तयार करतोय. मग फोन उचलता येत नाही. WhatsApp मेसेज करून ठेवा. तुमच्या मनात काहीही शंका असतील, मी उत्तर देतोय. पण मी तुम्हाला सांगतो, रिपीट करायचं असेल, तर स्ट्रॉंग मानसिकता तुम्ही ठेवणार आहे, याचं मला आश्वासन पाहिजे. बाकी माझा प्लॅन कसा आहे तुम्हाला मी सांगतो. लास्ट इयर बघा, लास्ट इयर मी तुम्हाला सांगतो, की मॅथ्समध्ये बघा 50 पैकी 30 प्रश्न बरोबर येत होते चांगल्या मुलांचे. तेव्हा त्यांचा स्कोर याच्यात ना 60 येत होता. केमिस्ट्रीमध्ये 40च्या पुढे जातोच स्कोर आपल्या मुलांचा. म्हणजे सांगलेल्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तुम्ही. बऱ्यापैकी तिथं रट्टा मारायची पण गोष्ट आहे. आणि एवढं करून फिजिक्सला 20 मार्क पडू दे, काय हरकत नाही. तुम्ही क्लोज टू 99 जातायच तिथं. पण हे गेल्या वर्षीचे गेलेत मुलं अशी. पण यावर्षी वेगळंच टार्गेट आहे. इथं आता मुलं 50 पैकी 50चं टार्गेट आहे आमचं. रिझन काय? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. मी डेमो लेक्चर YouTubeवर पण दिलंय. बघा.
जेईई लेव्हल क्वेश्चनचं टार्गेट आहे, टायटल आहे त्या व्हिडिओचं. मॅथ्स तुम्हाला तर असं वाटणार आहे ना, की प्रॉब्लेम बघितला की तुम्हाला कळणार आहे, अरे सोडवलंय आपण. फक्त टाईम मॅनेजमेंटचं आपल्याला करायचं आहे. आणि 50चं टार्गेट ठेवून 40 जरी प्रश्न बरोबर आले, तर इथं 20 स्कोर वाढतोय. किती झाला स्कोर? मी हे काय ॲडिशन 99 नाही बरं का, हे वेगळे आहे लक्षात घ्या. म्हणजे इथं जर बघितलं तर 140 म्हणजे तो 99.56 कडे जाणार आहे. मग काय अवघड आहे? अवघड काही नाहीये बाळांनो. तुम्हाला कुणाच्या तरी आधाराची गरज आहे, त्यावेळेस मी आहे. मी तुम्हाला सपोर्ट करतोय. एकदम बेसिक लेव्हलपासून आपण सगळं घेतोय. पण तुमची तयारी पाहिजे हे लक्षात घ्या. मग काही डाउट असेल तर विचारा मला. ऑल द बेस्ट.